कर्नाळच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आणि या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात, तसेच माननीय उपसरपंच साहेब प्रतापशेठ पाटील यांचं या ठिकाणी 50वा वाढदिवस सुद्धा आहे। तर मी जास्त वेळ न घेता मी आपल्या सरपंच मॅडम यांना विनंती करतो की आपला जो रजेचा कालावधी आहे त्या रजेचा कालावधीचा कार्यभार माननीय उपसरपंच प्रतापशेठ पाटील यांना आपण द्यावा असं मी विनंती करतो। आता ग्रामपंचायत आहे, रांगाव ग्रामपंचायतमध्ये आता या गावकऱ्यांच्या समोर आता माजी सरपंच आणि आता नवीन झालेले आजी सरपंच प्रतापबाई पाटील यांना माझं सुभाष आहे, त्या आता सरपंच पदी आहेत। याच्या पुढे त्यांनी मोठी वाटचाल करावी असं माझा आशीर्वाद। आज सरपंचाचं पण अभिनंदन आणि त्यांचा बर्थडे आहे म्हणून माझं पुष्पलता मडवीकडून मडवी परिवाराकडून अभिनंदन। मित्र प्रतापशेठ पाटील यांना 50व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। तसेच त्या सरपंच पदावर बसतात मी शिवसेना ठाणे जिल्ह्यातर्फे, शिवसेना भिवंडी तालुक्यातर्फे आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो। माझा मित्र 100 वर्ष जगावा ही माझी शुभेच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे मित्र आमच्या परिवाराचे एक सदस्य प्रतापजी पाटील यांना खूप शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त। तसेच ते आज सरपंचसुद्धा राणा ग्रामपंचायत झाले त्यापासून सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी भरीव काम करावा, याच्या पूर्वी केलेलं आहे, याच्या पूर्वी करते तरी त्यांना मा कामाख्या, मा वरादेवी, मा एकविरा, मा विष्णुदेवी आणि मा दुर्गा भवानीचा आशीर्वाद लाभो आणि असं अजून उजळतं आयुष्य राबून त्यांनी अशी यशस्वी तिथे आपली कामगिरी पूर्ण करावी आणि हीच त्याला मी ईश्वर करणे या महाजनतेमध्ये शुभेच्छा। आमदार दयाजी चौगुले, नामदेव पाटील, राजेंद्र भोई, राजेंद्र मडवी, हेमंत भगत, संजय, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनी, सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रताप पाटील यांना वर्षात पदार्पण केलं की 50 वर्ष पूर्ण झालं पदार्पण केलं। या 50व्या वर्षाच्या पदार्पणामध्ये त्यांच्या नावाप्रमाणे चांगल्या गतीचं काम त्यांच्या हातून व्हावं। परम प्रतापी प्रताप पाटील यांचा गुणगौरव आपल्याला बघायला मिळावा अशा प्रकारचा आशीर्वाद परमेश्वराने त्यांना द्यावा अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आज त्यांचं अभिनंदनही करतो की आजच्याच दिवशी राहणार गावच्या सरपंचपदी ते विराजमान झालेले आहे। याच्यापेक्षा चांगलं वाढदिवसाचं गिफ्ट हे कुठलं असू शकत नाही आणि परमेश्वराचा आशीर्वाद असला की अशा प्रकारचे योगायोग जुळून येतात। आणि म्हणून आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सरपंच पदाच्याही शुभेच्छा देतो आणि राहणार गावच्या विकासामध्ये निश्चितपणाने भरीव अशी कामगिरी करून राहणार गावच्या विकासाचा हातभार लावतील असा विश्वास व्यक्त करून परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। प्रताप पाटीलचं वाढदिवसही आहे, 50वा वर्षही आहे आणि सरपंच सुद्धा आज होत आहे आणि शांताराम मोरे आमदारांची हॅट्रिक जी आहे त्याच्यामध्ये त्याचाही सिंहाचा वाटा आहे। त्याच्यामुळं खास करून खासदार साहेबांना रस्त्यामध्ये कॉल करून सांगितलं का खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याच्यामुळं जायचंच आहे आणि म्हणून मनापासून तुमचं अभिनंदन। त्याचबरोबर आपल्याला खूप शुभेच्छा। खासदार साहेब म्हटलं का खूप चांगलं काम करणार तू सरपंच म्हणून, बरोबर आहे, आमची अपेक्षा आहे आणि आपल्याला या सगळ्या कामामध्ये आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ आणि या गावाची लोकांची सगळ्यांची सेवा करण्याची संधी जी आपल्याला मिळालेली आहे तिचं सोनं करावं अशा स्वरूपाची आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो। आपण या निवडणुकीमध्ये खूप चांगलं काम सगळ्या सहकारी दादा आहे, राम आहे, सर्वांनीच खूप जणांची नावं आहेत
तर खूप चांगलं काम केलेलं आहे आणि मनापासून आपल्याला त्याबद्दलही धन्यवाद देतो आणि खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी आपल्या वाढदिवसाच्या सरपंच आपण होत आहे त्याचंही आणि शांताराम मोरेच्या हॅट्रिकची तिन्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय महाराज। आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि गावकऱ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने आज माझा 50वा वाढदिवस आणि या 50व्या वाढदिवसानिमित्त मला आमच्या गावचे तंटामुक्त अध्यक्ष नामदेव पाटील साहेब, राजेंद्र भोईर साहेब, राजेंद्र मडवी साहेब, तसेच तुम्ही बघितलं असेल सर्व बहिणींप्रमाणे आई असतील, वहिनी असतील, या माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन आज मला प्रभारी सरपंचपद बहाल केलं। त्याबद्दल मी गावकऱ्यांचं तसेच वरिष्ठांचं आभार मानतो। तसेच आमचे आदरणीय लोकनेते कपिल पाटील साहेब यांच्या शुभ आशीर्वादाने मी आज पदभार स्वीकारलेला आहे। तरी मी ह्या पदाला साजेसा असा नावलौकिक करून गावकऱ्यांची थाप मिळवण्याचा प्रयत्न करीन आणि साजेसं असं काम या ग्रामपंचायतीत करीन अशी मी अपेक्षा करतो। मागच्या प्रमाणेच जसं महायुतीचं 2.5 वर्ष सरकार होतं, या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये राजेंद्र भोईर असतील, राजेंद्र मडवी साहेब असतील, सपना भोईर मॅडम असतील, ललिता पाटील असतील, या सर्वांच्या माध्यमातून तसंच आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या सहकार्याने जवळजवळ 20 ते 25 करोडाची कामं चालू आहेत गावात। आणि तुम्ही बघितलं का लाडकी बहीण योजना जशी फायद्याची ठरली तशीच गावात देखील आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या सहकार्याने या गावासाठी भरपूर निधी आणू, कारण आम्ही मोरे साहेबांना, शांताराम मोरे साहेबांना सहकार्य केलं आणि त्यांना निवडून दिलं। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमच्या महिलांसाठी जो गृहउद्योग आहे त्या गृहउद्योगाची जी इमारत आहे त्या इमारतीसाठी देखील आम्ही निधी देणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते आज निवडून आल्यामुळे ते आश्वासन पूर्ण होईल। आणि तसेच आमच्या गावात एक जिम बाकी आहे, ती जिम करण्याचा माझा प्रयत्न राहील की जिम पूर्ण झाली तर काहीतरी आमच्या युवा वर्गाला एक फिटनेससाठी गावातच चांगलं कार्य भेटेल, म्हणून मी त्या जिमसाठी प्रयत्न करेन। नक्की त्या प्रकारे आपण नाही, मी ह्याचं श्रेय आमच्या सर्व महिला भगिनी माझ्या बहिणीप्रमाणे आहेत त्या आणि त्या नेहमीच आमच्या पाठीमागे उभ्या राहतात, म्हणून हा श्रेय मी त्यांना देईन।